सेंट थॉमस हायस्कूल देवतलाव इयत्ता 5वी शिवराज प्रसाद. भरभर पुढे यायचं आहे. प्रज्ञा अनिल गुंजाळ, सोनाली विठ्ठल लुबाळ इयत्ता 6वी. मोहिनी मिश्रीलाल शर्मा, जोया अब्बास अली, ऐश्वर्या दत्ता खरात इयत्ता 7वी. राजेश्री राजेश तिवारी, कुमकुम संतोष यादव, आराध्या अर्जुन कनोजिया. इयत्ता 8वी. आदित्य अर्जुन कनोजिया, रेखा काशीराम भगत. मान्यवरांना धन्यवाद. पुढील सत्कारासाठी माननीय लॉरेल डायस आणि माननीय श्री जॉनी डिसिल्वा यांच्या पत्नी सौ डायना डिसिल्वा यांनी पुढे यावं असं मी विनंती करते. ओम नितेश तायडे, इयत्ता 9वी. समृद्धी कोंडिबा साळुंके, साक्षी सूरज पाटील, कोमल मिश्रीलाल शर्मा, रेखा काशीराम भगत उपस्थित नाही ना. त्यांचा सत्कार होत आहे. कृपया विद्यार्थ्यांनी जोरदार टाळ्या वाजवायच्या आहेत. सेंट एलिझाबेथ कॉन्व्हेंट होळी. ते सत्कार इयत्ता 3री. तेजस्विनी अंकुश वाडू, रोशनी राकेश गिरी इयत्ता 4थी. फ्रान्सेल संदीप रावते, आरोही अतुल तांदळेकर, खुशी अजय वाघेला. संजना नरसिंग चव्हाण, सीओ बालकेश कनौजिया, मोहिनी मिश्रीलाल शर्मा इयत्ता 7वी. अर्पिता अतुल यादव, कुमकुम संतोष यादव. कमी करण्यास आपण दिलेले योगदान अत्यंत मोलाचे आणि प्रेरणादायी ठरले. हे कार्य फक्त आर्थिक मदत नव्हे तर समाजासाठी दिलेली खरी बांधिलकी आणि दिलखुलास सेवा याचे आदर्श उदाहरण ठरते. पर्यावरण संवर्धनाच्या कार्यात आपण उभा केलेला लढा हा निसर्गप्रेमाचा आणि शेतकरी हिताचा ज्वलंत आदर्श आहे. खार जमिनीचे संरक्षण असो, कोळंबी प्रकल्पासारख्या अन्यायकारक प्रकल्पाविरुद्धचा संघर्ष असो, आपण आपल्या कृतीने केवळ जमिनीच नाही तर माणुसकीही वाचवली. समाजातील तंटे मिटवताना आपण उभा केलेला संवादाचा पूल हा शांततेचा आणि न्यायाचा द्योतक आहे. आपल्या निपक्षपाती आणि निर्भय भूमिकेमुळे अनेक कुटुंबांना दिलासा मिळाला, अनेक जीवनांना नवी दिशा मिळाली. आपण केलेला समझोता हा केवळ निर्णय नव्हे तर विश्वासाचा आधार होता. वारकऱ्यासारखे साधे, शांत आणि समाधानी जीवन जगत आपण समाजसेवेचा अखंड ध्यास घेतला. गोरगरिबांचा आधारवड, नातेसंबंध जपणारा संवेदनशील माणूस आणि न्यायासाठी खंबीरपणे उभा राहणारा समाजसेवक, आपल्या व्यक्तिमत्वाचे हे सर्व पैलू आम्हाला प्रेरणा देत राहतील. आपल्या या प्रवासात आपल्या सौभाग्यवती डायना यांची साथ आणि आपल्या कुटुंबाचे पाठबळ हे आपल्या यशाचे निशब्द आधारस्तंभ ठरले. आपला समृद्ध जीवन प्रवास आता नव्वदीकडे वाटचाल करत असताना आपल्या कार्याचा गौरव करताना शब्द अपुरे पडतात. आपण केवळ एक व्यक्ती नाही तर एक विचार आहात, सेवेचा, निष्ठेचा आणि मानवतेचा. आज ख्रिस्तवासी लॉरेन्स मिस्किटा स्मरणार्थ
दिला जाणारा प्रथम लोकसेवा पुरस्कार आपणास प्रदान केला जात आहे. हा पुरस्कार फक्त एक सन्मान नाही, तर समाजासाठी केलेल्या निष्ठावान आणि समर्पित सेवेचा गौरव आहे. आपल्या जीवन द्यपातून उजळणाऱ्या या प्रकाशकिरणांनी पुढील अनेक पिढ्यांचा मार्ग प्रकाशित होत राहो, हीच ईश्वरचरणी प्रार्थना. आपणास उत्तम आरोग्य, दीर्घायुष्य लाभो आणि आपल्या जीवन शताब्दीचा मंगल सोहळा साजरा करण्याचे भाग्य आम्हा सर्वांना लाभो, हीच आमची मनपूर्वक इच्छा. आपल्या कार्यास विनम्र अभिवादन. दिनांक 28/3/2026. आपले स्नेही लोकसेवा मंडळ. मला वाटते हे जे मानपत्र तयार करतात भारती मॅडमचं मोठं योगदान आहे. आपण त्यांच्यासाठी टाळ्या वाजूया. मान्यवरांना नम्र विनंती, त्यांनी आपला जो पुरस्कार आहे त्या सन्मान मूर्तींना आता सन्मानित करावं. श्री जॉनी डिसिल्वा यांच्या अर्धांगिनी सौ डायना इथे उपस्थित आहेत. त्यांना मी विनंती करते त्यांनी व्यासपीठावर यावं. आपणही सर्वांनी उभं राहून त्यांच्या या पुरस्कारासाठी, त्यांचा जो सत्कार होत आहे त्यासाठी आपण त्यांना एक जोराची थाप म्हणून जोरदार टाळ्या वाजवायच्या आहेत. पुरस्काराचं सन्मान चिन्ह आता सन्मान मूर्तींना प्रदान होत आहे. मानपत्र, शॉल, ₹11,111 थैली, आणि मानपत्र त्यांना प्रदान करण्यात येत आहे. आपण जोरदार टाळ्या वाजवून त्यांचं अभिनंदन करूया. सर्व मान्यवरांना धन्यवाद आणि सन्मान मूर्तींचं अभिनंदन. ख्रिस्तवासी लॉरेन्स मिस्किटा यांच्या सामाजिक कार्याचा वारसा जपण्यासाठी त्यांच्या नावी ह्या पुरस्कारासाठी देणगी देऊन समाजाला सेवा, उदारता आणि माणुसकी यांचा संदेश देणाऱ्या कुटुंबाचा या प्रसंगी उचित सन्मान करणे आमचं कर्तव्यच आहे. त्यासाठी मी कार्यक्रमाच्या अध्यक्षा माननीय सौ इवेट कुटिनो मॅडम आणि प्रमुख पाहुणे माननीय श्री ऑल्विन परेरा सर यांना विनंती करते, कुटुंबियांतर्फे ख्रिस्तवासी लॉरेन्स मिस्किटा यांच्या पत्नी श्रीमती मार्गारेट मिस्किटा यांना सन्मानित करावं.
मुलगा श्री मॉरिस आणि सौ शीतल यांनी पुढे यावं. त्यांचा एकत्रित सत्कार होत आहे. मान्यवरांना धन्यवाद. सत्काराला प्रतिसाद द्यावा असे मी आजच्या सत्कारमूर्ती श्री जॉनी डिसिल्वा यांना मी विनंती करतो. आजच्या कार्यक्रमाच्या अध्यक्षा, प्रमुख पाहुणे, ख्रिस्तवासी लॉरेन्स मिस्किटा यांच्या पत्नी, त्यांचे कुटुंबीय आणि खास उल्लेख करावा वाटतो आमचे जे नगरसेवक निवडून आलेले आहेत त्यांचा. आणि दुसरी गोष्ट म्हणजे मॉन्सिन्युअर फ्रान्सिस कोरिया. आम्ही एकत्र शिकलो आणि 1958मध्ये आम्ही दोघे यशस्वी झालो थॉमस बाप्टिस्ट हायस्कूलमधून. आज ते 2 ऐवजी 3 पाय घेऊन या कार्यक्रमाला उपस्थित झाले, ही मला फार अभिमानाची गोष्ट आहे. आणि स्टेजवरील इतर मान्यवर आणि उपस्थित माझ्या मित्रांनो, खरं म्हणजे हा पुरस्कार देणं कदाचित कोणाला योग्य वाटत असेल, कोणाला योग्य वाटत नसेल, परंतु ज्या अर्थी माझी लोकसेवा मंडळाने निवड केलेली आहे त्यामुळे त्याला मी मान देत आहे. मित्रांनो, 1960मध्ये मी सांगितल्याप्रमाणे 1960मध्ये मी नोकरीला लागलो. 58मध्ये यशस्वी झालो, 60 साली नोकरीला लागलो आणि 1962पासून मी या सहकारी क्षेत्रात आणि सामाजिक क्षेत्रात विशेष करून काम करण्याचा प्रयोग करायला लागलो. 1962मध्ये आमच्याबरोबर विक्टर डाबरे त्या संस्थेमार्फत जे एक समझोता मंडळ निर्माण केलं होतं, त्या समझोता मंडळामध्ये विक्टर डाबरेंना घेतलं होतं आणि त्यांच्याबरोबर मी काम करायला सुरुवात केली. नंतर शावेर रॉड्रिक्स आमच्याबरोबर आले. या सर्व माझ्या दिवंगत मित्रांना मी श्रद्धांजली अर्पण करतो. लॉरेन्स मिस्किटांना मी श्रद्धांजली अर्पण करतो. आणि नंतर मग काही काळानंतर विक्टर डाबरेने ते संस्थेचं कामकाज सोडून दिलं आणि ते स्वतंत्रपणे जे समेटाचं काम आहे ते त्यांनी सुरू केलं. आणि मग आम्ही देखील त्यांच्याबरोबर शावेर रॉड्रिक्स आणि मी गेलो आणि 10 वर्ष आम्ही हे समेटाचं कार्य विक्टर डाबरेंच्या बरोबर केलं. आणि त्या 10 वर्षामध्ये आम्हाला पुष्कळ काही शिकता आलं, म्हणून आम्ही त्यांना गुरु वंदितो, त्यांना गुरु म्हणून मान देतो. त्यानंतर शावेर रॉड्रिक्स मी त्यांच्या पश्चात, त्याने ते जिवंत होते, हयात होते, परंतु त्याने बाहेर जाण्याचं कार्य सोडून दिलं आणि त्यामुळे शावेर आणि मी आम्ही 2 त्यांची चेले समाजामध्ये काम करायला अगदी जोराने सुरुवात केली. मित्रांनो, माझी जी पहिली 7 वर्षाची सर्व्हिस होती ती अर्धा वेळ म्हणजे मॉर्निंग स्कूल होतं. पुढे 29 वर्षाची माझी सर्व्हिस होती, त्यामध्ये 4.5 दिवसांचा आठवडा आणि 2.5 दिवस सुट्टी. आणि शावेर रॉड्रिक्स यांना सतत मॉर्निंग स्कूल होती. त्यामुळे आम्हाला भरपूर वेळ मिळाला आणि या भरपूर वेळामध्ये देवाने आम्हाला चांगलं आरोग्य दिलं, चांगली बुद्धी दिली. आम्हाला समाजाबद्दल कळवळ वाटायला लागली, समाजाची गाऱ्हाणी आम्हाला ऐकायला मिळाली आणि ती सोडवण्यासाठी आम्ही अगदी तळमळीने झटायला लागलो. मित्रांनो, आम्ही अर्नाळ्यापर्यंत गेलो. तुम्ही म्हणाल अर्नाळ्याला कसे गेले? तर यांचेच मिस्किटा कुटुंबातले एक फॅमिली अर्नाळ्याला राहायला गेले आहे आणि त्यांनी मग आम्हाला अर्नाळ्याला बोलावलं होतं त्यांच्या समजवत्याकरता. आम्ही कोल्हापूरला गेलो, राजवाडीला गेलो
भुईगावला गेलो, निर्मळला गेलो, थेट गोखिवरेपर्यंत पोहोचलो आणि येथे क्रिशन आणि नायगाव तेथपर्यंत आम्ही गेलो आणि दिवस रात्र याचा कधी विचार केलेला नाही. आम्हाला चांगलं आरोग्य मिळालं होतं आणि शक्ती होती आणि काम करण्याची आम्हाला प्रोत्साहन, हे लोकांकडून प्रोत्साहन मिळालं. त्या प्रोत्साहनामुळे आम्ही काम करीत राहिलो आणि अशा रीतीने मी आज जवळजवळ आजपर्यंत 62 किंवा 62-63 वर्ष झाली हे समेटाचं काम किंवा कुटुंबातील सलोखा निर्माण करण्याचं काम करत आहे. मला वाटते त्याच कारणास्तव त्याने माझा सन्मान केला असावा. कारण माझी सहकारी क्षेत्रात त्याने वाचली नावं, सहकारी क्षेत्रातली देखील नावं त्याने वाचली, पण सहकारी क्षेत्रात काही फार भरीव काम मी केलं नाही. केलं आहे ते काय मला नमूद करण्याची अशी विशेष वाटत नाही, परंतु केलं आहे. संस्थामध्ये सहकारी क्षेत्रात देखील मी काम केलं आहे. खूप काम केलं असं नाही, थोडंफार काम केलं, त्याचा मी गाजावाजा करणार नाही. परंतु माझं विशेष काम म्हणजे समेटाचं. आता आपल्या पॅरिसमधून समेट मंडळं निर्माण झालेले आहे. अशी समेट मंडळं पूर्वी त्या काळात नव्हती, म्हणून आम्ही जास्त काम केलं. आता समेट मंडळं निर्माण झाल्यामुळे आणि त्याच्यात फादरांचा पुढाकार आहे आणि फादरांच्या आशीर्वादाने जी पॅरिसमधून समेट मंडळं निर्माण झालेली आहेत, त्यामुळे पुष्कळचं काम ते आता करीत आहेत. काही आमचे थोडे लोक आता माझ्याबरोबरचे उरलेले आहेत. स्टीफन आहे काय ते मला माहिती नाही, स्टीफन परेरा, ऑगस्टिन परेरा आणि आता माझ्या जोडीला आले आहेत नाझारेत मिस्किटा, प्राध्यापक नाझारेत मिस्किटा, आणि त्यांच्याबरोबर मी गेल्या शनिवारपर्यंत काम केलं. आता उद्यापासून आणखी काही काम करायचं की घरी बसायचं ते मला विचार करावा लागेल. परंतु चांगलं आरोग्य आहे. वय जरी झालं असलं तरी मला वाटते माझी बुद्धी मला काम देत आहे, शरीर मला साथ देत आहे. त्यामुळे काम अजून थोडंफार करावं, उरलेलं आयुष्य त्या लोकांच्या सेवेसाठी खर्च करावं असं मला वाटते. लोकसेवा मंडळाने माझा सत्कार केला, पुरस्कार दिला, त्याबद्दल लोकसेवा मंडळाचे मी खरोखर कौतुक करतो, त्यांचे आभार मानतो. लोकसेवा मंडळ मित्रांनो 1950 पूर्वी लोकसेवा मंडळ होते, अस्तित्वात होते, परंतु 50मध्ये बंगली सोसायटी आल्यानंतर त्यांच्या कामाला थोडीशी संथगती मिळाली आणि त्यापासूनच बंगली सोसायटीमार्फत काही कार्यकर्ते काम करायला लागले. 1952 साली लोकसेवा मंडळाची स्थापना पुन्हा त्याने केली काही कार्यकर्त्यांनी. त्यांच्या जोडीला शिक्षण सहाय्यक मंडळ सेंट थॉमस कार्यरत झाले आणि त्यांच्या दोघांच्या मिळून ही संस्था कार्य करीत होते. सोसायटीकडून आर्थिक सहाय्य मिळाल्यामुळे त्यातून होतकरू अशा विद्यार्थ्यांना बक्षिसं देणे आणि काही लोकांना शिक्षणासाठी सहाय्य करणं हे काम त्यांनी केलं. परंतु ते म्हणतात की आता ते काम केलं, ज्यांचं आपण सहाय्य केलं, जे काही सुशिक्षित झाले ते त्यांचं भलं झालं. सहाय्यक मंडळाला, लोकसेवा मंडळाकडे ते फिरून पाहत नाही. लोकसेवा मंडळाच्या या हॉलमध्ये ग्रंथालय चालू आहे आणि तसेच समाज प्रबोधन आणि इतर काही कार्यक्रम ह्या ठिकाणी चालतात ह्याची आपल्याला कल्पना असेल. आताच त्यांची 3 व्याख्यानं झाली, त्या व्याख्यानामधून त्याने चांगल्या प्रकारे लोकांना मार्गदर्शन केलं. अशा प्रकारचे काम त्यांच्याकडून चालत आहेत. हॉलमध्ये टेबल टेनिस, व्हॉलीबॉल, कॅरम असे जे इंडोर गेम म्हणतात ते इंडोर गेम देखील या ठिकाणी आणि असे अनेक ते कार्यक्रम या लोकसेवा मंडळामध्ये चालतात. त्यांना माझा धन्यवाद, त्यांना आशीर्वाद आणि अशी सेवा त्यांनी पूर्ण करावी. आणि हे जे दोन्ही आर्थिक जे चेक मला दिलेले आहेत ते मी लोकसेवा मंडळाचे अध्यक्ष, एक माझा आणि एक मला मिस्किटा मंडळीकडून की लोकसेवा मंडळाकडून मिळाला आहे, हे दोन्ही चेक मी आपल्याला प्रदान करतो. अध्यक्षांनी त्याचा स्वीकार करावा. थँक्यू. आपल्या सेवेचा प्रवास उद्धृत केलात. धन्यवाद. जॉनी सर,
ज्यांनी सेवा, ज्ञान आणि साहित्याच्या माध्यमातून आपले जीवन घडवले, त्यांच्या कार्यातून अनेक जीवनांना आशेचा दीप मिळाला. मन आणि शब्दांच्या प्रकाशाने समाज समृद्ध झाला. त्यांना मनपूर्वक सलाम आणि धन्यवाद. त्यांच्या कार्याची दखल घेत आज आपण या असामान्य व्यक्तिमत्वांना सन्मानित करीत आहोत. सर्वप्रथम आपणा वसईकरांची मान देशभरात उंचावणाऱ्या वसईच्या रणरागिणी माननीय डॉमिनिका पास्काल डाबरे यांना अखिल भारतीय बिशप कॉन्फरन्स CBCI तर्फे चर्च आणि सामाजिक क्षेत्रात विशेष उल्लेखनीय सेवा कार्यासाठी 9 फेब्रुवारी रोजी बंगलोर येथे नॅशनल अवॉर्ड्स देऊन सन्मानित करण्यात आले. कार्यक्रमाच्या अध्यक्षा व प्रमुख पाहुणे यांना मी विनंती करते, त्यांनी आमच्या या वसईच्या गौरव असलेल्या स्त्री शक्तीला सन्मानित करावं. पुढच्या सन्मान मूर्ती सौ मिनल अनिल परेरा ह्यांना 2025च्या बृहन्मुंबई महानगरपालिका शिक्षक विभागातर्फे दिला जाणारा आदर्श शिक्षक महापौर पुरस्कार प्राप्त झाला आहे. त्यांचा लोकसेवा मंडळातर्फे सत्कार करण्यात येत आहे. पेशाने प्राध्यापिका असलेल्या सौ हेलन रॉबी डिसिल्वा यांनी शायली झेला रूपाने वसईतील वाडवळी लोकगीतांचा अनमोल वारसा आपल्यासाठी लिखित स्वरूपात उपलब्ध करून दिला आहे. लोकसेवा मंडळातर्फे त्यांनाही आपण आता सन्मानित करत आहोत. लोकसेवा मंडळाचे सचिव, वाचनाचा व्यासंग जपणारे श्री लेस्ली डिसिल्वा ह्यांनी मनाचे धागे, विचार, संवेदना व सेवा या पुस्तक रूपाने साहित्यात वैचारिक भर घातली आहे. लोकसेवा मंडळातर्फे त्यांना सन्मानित करण्यात येत आहे. एकत्र फोटो घेत आहेत. मान्यवरांना धन्यवाद. सत्कारमूर्तीचं धन्यवाद. सत्कारमूर्तींना माननीय डॉमिनिका डाबरे ह्यांना मी विनंती करतो की त्यांनी सत्काराला उत्तर द्यावे.
आजच्या कार्यक्रमाच्या अध्यक्षा माझ्या सहकारी सखी विवेक कुटेनो, आजच्या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे, भारदस्त केवळ व्यक्तिमत्वच नव्हे तर भारदस्त कार्य देखील त्यांच्या हातून पडद्याच्या आड घडत असते, ते श्री ऑल्विन परेरा. आजचे सत्कार मूर्ती की ज्या एखाद्या युवकाला लाजवेल अशा प्रकारचं अजूनही या वयामध्ये कार्य करणारे सत्कारमूर्ती. एखादी व्यक्ती जेव्हा यशस्वी होते तेव्हा त्यांच्या मागे त्यांची पत्नी कशी पहाडासारखी उभी राहिली आणि एवढं मोठं कार्य श्री जॉनी डिसिल्वा करत आहेत, त्यांच्या सौभाग्यवती. जरी जॉनी डिसिल्वाने सांगितलं की 3 पायाने या ठिकाणी आले, मात्र आमच्या पॅरिशमध्ये कार्यरत असताना एका पायावरती सगळ्या संघटनेमध्ये काम करणारे, एका पायावर तयार असलेले आणि भरपूर कार्य करणारे जरी रेसिडेन्शियल असले तरीसुद्धा पॅरिशमध्ये ॲक्टिव्ह असलेले आमचे आदरणीय मॉन्सिनियर कोरिया. आजच्या कार्यक्रमासाठी हजर असलेल्या आदरणीय सिस्टर आगसकर, की ज्या शेकडो मुलींना, गरीब मुलींना शिकवून त्यांचं भवितव्य घडवत आहेत, त्या आपल्या आदरणीय सिस्टर मिस्किटा कुटुंबीय, की ज्याने एक वेगळा आदर्श आपल्या समाजाला दिलेला आहे, की जे कार्य करतात त्यांच्या पाठीशी उभं राहून त्यांना उभारी देणं. लोकसेवा मंडळाचे अध्यक्ष, पदाधिकारी आणि माझ्या प्रिय बंधू भगिनीनो, सर्वप्रथम मला लोकसेवा मंडळाचे मनापासून अभिनंदन करायचं आहे. लोकसेवा मंडळ हे केवळ नावापुरता नाही, मात्र ह्या मंडळाचं कार्य सानापासून थोरापर्यंत कसं होत आहे या आजच्या कार्यक्रमामध्ये आपण बघत आहोत. आजचे जे विद्यार्थी आहेत त्यांच्याकरता वेगवेगळे उपक्रम राबवून त्यांना प्रोत्साहन देणं आणि अगदी जॉनी डिसिल्वासारख्या व्यक्ती वयस्कर असल्या तरीसुद्धा त्यांच्या कार्याची दखल घेऊन त्यांची पोचपावती देणं, असे वेगवेगळे उपक्रम संपूर्ण वर्षभर लोकसेवा मंडळातर्फे राबवले जातात. त्याबद्दल त्यांचे पदाधिकारी आणि त्यांच्या सगळ्या टीमला आपण टाळ्या वाजवून त्यांचं मनापासून अभिनंदन करूया. आणि आजचा हा कार्यक्रम विशेष करून अशाच प्रकारचा हा कार्यक्रम आहे. आज लोकसेवा मंडळातर्फे आमचा जो सन्मान करण्यात आला, आम्ही जे 4 जण या स्टेजवरती आता आलो होतो, आमचा जो सन्मान करण्यात आला त्याबद्दल मी मनपूर्वक कृतज्ञता व्यक्त करते. आणि विशेषतः राष्ट्रीय स्तरावरील पुरस्कार मिळाल्यानंतर आपल्या लोकांच्या हस्ते मिळालेला हा सत्कार माझ्यासाठी अत्यंत भावनिक आणि अभिमानाचा क्षण आहे. हा राष्ट्रीय पुरस्कार केवळ माझ्या एकटीचा नाही, माझ्या एकटीच्या प्रयत्नांचा नाही, तर ह्यामागे, या यशामागे माझ्या कुटुंबियाचा त्याग, आपल्यासारखे सहकारी माझ्या समवेत कार्य करीत होते आणि करत आहेत. आपल्या अगदी अध्यक्षापासून त्यांच्याबरोबर मी कार्य करत आहे, त्यांचे सहकार्य आणि मला सतत प्रेरणा देणारे आपल्यासारख्या समाजातील प्रतिष्ठित आणि सर्वसामान्य व्यक्तींचे आशीर्वाद, ह्यामुळे हा सन्मान माझ्या एकटीचा नसून आपणा सर्वांचा आहे. त्याबद्दल मला अभिमान वाटतोय. आणि लोकसेवा मंडळाने आज असा हा सत्कार घडवून आणला. मी जास्त वेळ बोलणार नाही, मात्र अशाच प्रकारचे सत्कार करून जे समाजामध्ये कार्य करीत आहेत त्यांना परत एकदा उभारी देण्यासाठी असे जे उपक्रम तुम्ही राबवत आहात, या तुमच्या उपक्रमाला मी सलाम करते. आणि अशाच प्रकारचं कार्य तुमच्या हातून पुढे घडत राहो अशी सदिच्छा व्यक्त करून मी माझे 2 शब्द पूर्ण करते. धन्यवाद. धन्यवाद डॉमिनिका मॅडम. वसईच्या तमाम जनतेच्या विश्वासाने निवडून आलेल्या आपल्या नवनिर्वाचित नगरसेवकांच्या नेतृत्वातून आपल्या परिसराच्या विकासाला नवी दिशा मिळो हीच अपेक्षा व्यक्त करत त्यांचे खास अभिनंदन करून लोकसेवा मंडळाच्या वतीने आपण त्यांचा आज सत्कार करीत आहोत. आपले विशेष अतिथी आदरणीय मॉन्सिनियर फ्रान्सिस कोरिया
व आदरणीय सिस्टर स्मिता आगासकर यांना विनंती करते त्यांनी आपल्या शुभ हस्ते मान्यवरांचा सत्कार करावा. माननीय श्री लॉरेन्स डायगो डायस, माननीय श्री पंकज नारायण चोरगे उपस्थित नाही आहेत. माननीय श्रीमती अरुणा विजय डाबरे, जोरदार टाळ्या वाजवून त्यांचं आताच निवडून आलेल्या नगरसेविका अरुणा विजय डाबरे, तसेच माननीय श्रीमती रोहिणी निलेश जाधव नगरसेविका, त्यासुद्धा आज उपस्थित नाही, काही कारणास्तव त्या येऊ शकत नाही आहेत. आपले दोन्ही नगरसेवक आज इथे उपस्थित आहेत, 2 येऊ शकले नाहीत. तर जोरदार टाळ्या वाजवून त्यांचं सन्मान आणि अभिनंदन. श्री लॉरेन्स डायस यांना मी विनंती करतो की त्यांनी आपले मनोगत थोडक्यात व्यक्त करावे. माझा आहे का? आजच्या कार्यक्रमाच्या अध्यक्षा, आपल्या हॉस्पिटलच्या माजी चेअरमन इवेट मॅडम, आजचे सहकार मूर्ती माझे दादा जॉनी दादा, सर्व आदरणीय व्यासपीठ आणि समोर बसलेले माझे सर्व बंधूंनो आणि भगिनींनो, पहिल्या प्रथम मी इथे आभार मानत आहे. ते म्हणजे मला आणि माझ्याबरोबर 3 लोक जे निवडून आलेले आहेत त्यांना उमेदवारी देणारे लोकनेते हितेंद्र ठाकूर. कारण त्यांनी आम्हाला उमेदवारी दिली नसती तर तुम्ही आम्हाला मतं देऊ शकले नसते आणि आम्ही निवडून आलो नसतो. आणि तुम्ही मतं दिले म्हणून तुमचे देखील आभार. असं सहकार्य करत जा. आम्ही देखील तुम्हाला, आम्ही 4 नगरसेवक आहोत इथे, त्यापैकी मी, अरुणा, रोहिणी आणि पंकज नारायण चोरगे. मित्रांनो, आपलं बुधवारी म्हणजे 25/3/2026 आपला अर्थसंकल्प पारित करण्यात आला आणि तो देखील एकमताने पारित करण्यात आला. त्या अर्थसंकल्पामध्ये 4211 कोटीची तरतूद केलेली असून पहिल्या प्रथम मी लोकनेत्यांचे आभार का मानतो तर आपल्या भागामध्ये पाणी पुरवठ्याचा जो प्रश्न आहे, गंभीर प्रश्न आहे, त्याच्या डिस्ट्रीब्युशन लाईन आणि मेन लाईन ह्याचं काम आपण चालू केलेलं आहे. त्यानंतर रस्त्याचं काम म्हणजे आपल्या भागात 16 किलोमीटर डिस्ट्रीब्युशन लाईन टाकण्यात येणार आहे. गिरीश, सालोली, सांडोर, कराडी, कौलार खुर्द, कौलार बुद्रुक, रानगाव, वासळे ग्रामपंचायत आणि तरखड आकटण
अशा ह्या सर्व एरियामध्ये आत्तापर्यंत आपल्याला पाणी उपलब्ध झालेलं नाही. ते पाणी आपण येणाऱ्या दिवसात प्रायोरिटीने आपण देणार आहोत. आता जी आपली अमृत 2 स्कीम आहे ह्याच्यामध्ये आपल्याला सर्व प्रकारचं इन्फ्रास्ट्रक्चर हे मोफत दिलं जाणार आहे आणि त्यासाठी सर्वांनी आपल्याला मदत करायची आहे. आता तुम्ही म्हणाल की हे समोर काय खणलेलं आहे, तर मित्रांनो आपलं भाभोळा चौकी ते आपलं सतमे विलेज इथपर्यंत, तिथून पुन्हा देवतलावपर्यंत आणि देवतलाव टू पारनाका ही पाईपलाईन झाली की मेच्या आतमध्ये तो संपूर्ण रस्ता आपण डांबरीकरण करत आहोत. त्याच्यानंतर आतमधल्या रस्त्याचं देखील कालच आमच्याकडून प्रस्ताव मागविण्यात आले. आपणा कोणाचे जर प्रस्ताव असतील ते देखील तुम्ही आमच्या चौघांपैकी कोणाकडे द्या, आम्ही तुम्हाला त्या कामामध्ये मदत करू शकतो. स्वच्छता विभागासाठी आपण एक ॲप आणलेला आहे. कुठेही तुम्हाला घन कचरा दिसला, आता डेली कलेक्शन तर येतो, तुमच्याकडे डेली कलेक्शनला जर आला नाही, आमच्यापैकी कोणालाही तुम्ही व्हॉट्सॲप प्रत्येक वेळेला फोन करू नका. फोन प्रत्येक वेळेला आम्ही घेऊ शकू की नाही हे सांगता येत नाही. मात्र तुम्ही आम्हाला व्हॉट्सॲपद्वारे कळवलं, फोटो टाकले तर तो कचरा 24 तासाच्या आत उचलला नाही तर 10,000 रुपयाचा दंड त्या संबंधित ठेकेदाराला करण्यात येतो. आणि अशा आता दंड प्रक्रिया चालू झालेली आहे. तर घन कचरा म्हणजे कुठेतरी आपला एक 15 दिवस 20 दिवस, तुम्ही म्हणाल 5.5 वर्ष काय केलं. 5.5 वर्ष आपलं नगरसेवक लोकप्रतिनिधी नव्हते, तेव्हा आपली अडचण झालेली होती. आता लोकप्रतिनिधी आहेत, पण फक्त लोकप्रतिनिधी प्रशासन ह्यांचं काम दोघांचं नाही आहे. शहर स्वच्छ ठेवण्याचं काम आपलं देखील आहे, हे ध्यानात ठेवावं सर्वांनी. कारण शहर स्वच्छ ठेवण्याला आणि विद्रूप करण्याला आपण पण जबाबदार आहोत. ते सर्वांनी स्वच्छतेचं पालन करायचं आहे आणि त्यासाठी तुम्हाला आम्ही नेहमी सहकार्य. जो अर्थसंकल्प पारित करण्यात आलेला आहे त्यामध्ये नाविन्यपूर्ण बाबी म्हणून केळीचे गाव नंदाखाल, मच्छीमारांचे गाव सांडोर, रांगोळीचे गाव जुचंद्र, फुलांचे गाव, ताडांचे गाव, म्हणजे आपल्या पश्चिम पट्ट्यातील सर्व नगरसेवकांचा एक विजन होतं की आम्हाला हा पट्टा हरित ठेवायचा आहे आणि त्या हरित पट्ट्यासाठी ही सगळी नाविन्यपूर्ण बाबी त्यामध्ये अंतर्भूत आहेत आणि येणाऱ्या दिवसात तुम्हाला त्याची प्रचिती येईल. त्यानंतर अनेक उपक्रम आहेत. परिवहन सेवामध्ये तुमचे दिव्यांग असतात, ज्येष्ठ नागरिक असतात, डायलिसिस करतात, कर्करोग असतं, ह्या सर्वांना आपण मोफत सुविधा देतो परिवहनमध्ये. त्या सगळ्यांना परिवहनमध्ये प्रवास करण्यासाठी 31 मार्च जी तारीख होती ती आपण 30 एप्रिलपर्यंत वाढवलेली आहे. मी आता माझ्या गाडीमध्ये 500 फॉर्म आणलेले आहेत. 500 परिवहनच्या अशा प्रकारचे दिव्यांग, ज्येष्ठ नागरिक, डायलिसिस, कर्करोग ह्या सर्वांना ते फॉर्म मी चर्चमार्फत, माझ्याकडे जवळजवळ 6 चर्चचा आमच्याकडे आहे, आमच्या चौघांकडे, म्हणजे रमीद येतं, सेंट थॉमस येतं, पापडीचा जवळजवळ अर्धा भाग येतो, मर्सीस आहे, गिरीज आहे, भुईगाव आहे, निर्मळ आहे. ह्या भागातील आणि जे अख्रिस्ती आहेत त्या सर्व ज्येष्ठ नागरिकांना आणि सर्व अशा आजाराने पीडित असलेल्या सर्वांना प्रत्येकाला तो परिवहन पास मोफत प्रवास करण्यासाठी देण्यासाठी फक्त तुम्हाला मी फॉर्म देणार, त्याच्याबरोबर तुमचा आधार, त्याच्यानंतर तुमचे 2 फोटो आणि तुमची घरपट्टी किंवा रेशन कार्ड हे तुम्ही द्यायचं. भरून वगैरे दिला की तुम्हाला पासाचं वितरण पाहिजे तर आपण ह्या लोकसेवा मंडळातूनच करू, ह्या भागातील सालोली सांडोरच्या लोकांसाठी आणि बाकीच्या इतर ठिकाणाहून ते आम्ही आमचं ते करू. अशा पद्धतीने परिवहनचा देखील लाभ सर्वांनी घ्यायचा आहे.
त्याच्यानंतर मित्रांनो जरा मी थोडंसं 1-2 मिनटं नाही 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 अतिशय महत्त्वाचा विषय सांगतो. जे आपल्या भागात दिव्यांग आहेत त्या दिव्यांगाची तपासणी करण्यासाठी विरारला रुरल हॉस्पिटल आहे. त्या रुरल हॉस्पिटलमध्ये सगळ्या दिव्यांगांना अंध असू दे, अपंग असू दे, मतिमंद असू दे, गतिमंद असू दे, ह्याच्याशिवाय आपल्या ह्या दिव्यांगाशिवाय कर्करोग, पार्किन्सन, पॅरालाइज, कुष्ठरोग असे 6 अजून आजार त्याच्यात ॲड केलेले आहेत. त्या सर्वांना 54,000 वार्षिक अनुदान महापालिका आणि संजय गांधीपासून दिलं जातं. मला वाटतं तुमच्या भागातले जेवढे असे प्रकारचे लोक असतील त्यांना तपासण्याचं काम आम्ही करणार आहोत, ह्याची तुम्हाला शाश्वती देतो. ते असे आपले बरेचसे लाभार्थी ते आहेत. महिला बालकल्याणची योजना आहेत 19, त्या सगळ्या योजना तुमच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी वेगळं शिबिर घ्या. मी आपणाकडे येईन आणि आपल्याला प्रबोधन करीन. ह्या भागातील फक्त विजेचा प्रश्न सांगतो आणि माझं भाषण संपवतो. आपल्याला इथे 60 किलोमीटरचं बंच कंडक्टरचं काम केलेलं आहे आपल्या प्रभागामध्ये. म्हणजे उमेळमान, नायगाव, मुळगाव, वसई 1, वसई 2, वसई 3, कौलार आणि गिरीश सांडोर. तर अजून आपल्याला 116 किलोमीटरची गरज आहे. सोमवारी 23 तारखेला अधीक्षक अभियंत्याबरोबर मिटिंग करून हा संपूर्ण बंच कंडक्टर आपण सँक्शन केलेला आहे. आणि जवळपास 50 ट्रान्सफॉर्मर जी कमी दाबाने चालतात, म्हणजे रात्रीच्या वेळी आपलं फ्रीज लागत नाही, फॅन असते फिरतो, त्यासाठी 50 ट्रान्सफॉर्मरची क्षमता वाढवण्यासंदर्भात देखील त्यांच्याकडून लेखी मिनिट्स घेऊन आपण ते देखील आपण मेच्या आधी आपण ते सर्व करणार आहोत. तुमचा कुठलाही प्रश्न असू दे 24/7 तुम्ही आम्हाला संपर्क करू शकता. आणि तुमच्या कुठल्याही समस्या असतील, माझ्याकडे समस्या भरपूर आहेत तिथे, परंतु आता वेळेअभावी मी तुम्हाला सांगू शकत नाही. परंतु येणाऱ्या दिवसात आपण अशीच एक आमच्या 4 नगरसेवक, आणि तुम्हाला एक आनंदाची बातमी सांगतो की 4,211 कोटीचं जे बजेट आहे त्या समितीवर पण मी आहे. आणि एक दुग्ध सरकारयुक्त योग म्हणजे त्या कमिटीचे अध्यक्ष सभापती देखील आमचे प्रवीण शेट्टी आमच्याच प्रभाग समितीमधले आहेत, जे 28मधून मुळगाव आणि नायगावमधून निवडून आलेले आहेत. तर आपल्याला पैशाची काही कमतरता नाही. तुम्ही कामं सुचवा, आम्ही तुमच्याबरोबर आहोत. इथे अतिशय चांगल्या प्रकारे लोकसेवा मंडळ कार्य करत आहे. त्यांनी मला इथे बोलवलं, त्याबद्दल मी त्यांना धन्यवाद देतो. आणि ऑल द बेस्ट. तुम्हाला फ्युचरसाठी असंच काम करत राहा. आमची गरज लागली आम्हाला पण कामाला लावा. धन्यवाद. थँक्यू लॉरेन्स मिस्किटा सर. काही व्यक्ती अशा असतात ज्यांचं काम गुगलवर सापडत नाही, पण लोकांच्या हृदयात मात्र कायम असतं. आजचा समाज घडवणारे सामाजिक कार्यकर्ते आणि उद्याचा समाज घडवणारे आपले गुणवंत विद्यार्थी, दोघांचाही एकत्र सन्मान म्हणजे भूतकाळ आणि भविष्याचा सुंदर संगम. समाजहितासाठी निस्वार्थ भावनेने केलेल्या कार्यातून समाजात सकारात्मक बदल घडत असतो. आणि आपल्या मेहनत, जिद्द आणि यशातून इतर विद्यार्थ्यांना प्रेरणा देणाऱ्या या विशेष व्यक्तिमत्वाप्रती कृतज्ञतेची भावना व्यक्त करत आपण त्यांचा सत्कार करीत आहोत. आजचे सन्मानमूर्ती श्री जॉनी डिसिल्वा सर यांना मी विनंती करते त्यांनी आमच्या या तरुण कार्यकर्त्यांना सन्मानित करावं. हिंदुजा हॉस्पिटलमध्ये आपल्या वसईतील रुग्ण बांधवांसाठी सेवा कार्य करणारे श्री स्पेरी स्पीटर फरेरा यांना मी स्टेजवर येण्याची विनंती करतो. रेजिना फाउंडेशन मार्फत
सेवा कार्य करणारे तरुण कार्यकर्ते श्री निखिल नाझरेत गोन्साल्विस यांना सुद्धा मी स्टेजवर येऊन जोरदार टाळ्या वाजवायच्या आहेत. कार्डिनल ग्रेसिस हॉस्पिटलमध्ये रुग्णाला मदत करणारे श्री विवियन अँथोनी बर्बोज यांना सुद्धा मी स्टेजवरून हिंदूच्या हॉस्पिटलमध्ये आपल्या वसईतील रुग्ण बांधवासाठी सेवा कार्य करणारे श्री नेल्सन लुईस डिसोझा, लीलावती हॉस्पिटलमध्ये आपल्या वसईतील रुग्ण बांधवांसाठी सेवा कार्य करणारे श्री हिलरी पास्काल गोन्साल्विस, एक ग्रुप फोटो. आता गुणवंत विद्यार्थ्यांचा सन्मान करण्यात येत आहे. विशेष करून डॉक्टर स्नेहा रेनॉल्ड डिक्रूज MBBS, डॉक्टर ब्लिस ॲन्नी परेरा, डॉक्टर ब्लिस ॲन्नी परेरा, ॲडव्होकेट ओवेन गॉडफ्री कोरिया, ओवेन ओवेन कोरिया उपस्थित नाही, त्याची आई इथे उपस्थित आहे, कृपया त्यांनी पुढे यावं. गॉडफ्री कोरिया आणि साधना कोरिया यांना मी विनंती करते त्याने आपल्या मुलाचा सन्मान त्याच्या वतीने स्वीकारावा. गॉडफ्री कोरिया आणि साधना कोरिया. ॲडव्होकेट सोफिया कीथ लेमॉस, ॲडव्होकेट सोफिया कीथ लेमॉस MA LLB. त्यांचा मुलगा इथे उपस्थित आहे, क्लिओन.
कुमारी सिओना ॲश्ली उर्तिस पायलट, त्यांच्या कुटुंबामधील कोण उपस्थित असतील त्यांनी सुद्धा सन्मानितसाठी यायचं आहे. मान्यवरांना धन्यवाद. मोबाईलवर स्क्रोल करण्यापेक्षा हे विद्यार्थी पेन आणि ब्रश वापरतात आणि म्हणूनच आज ते इथे उपस्थित आहेत. तळागाळातील विद्यार्थी घडवणाऱ्या या शाळांच्या विद्यार्थ्यांसाठी समाजभान जपत लोकसेवा मंडळ निबंध व चित्रकला स्पर्धा आयोजित करून विद्यार्थ्यांच्या सर्जनशीलता आणि विचारशक्तीला खतपाणी घालत असते. त्यातील विशेष नैपुण्य दाखविणाऱ्या विद्यार्थ्यांना आपण बक्षीस देऊन प्रोत्साहित करणार आहोत. मंडळाच्या संचालिका सौ कॅलेट डायस बक्षीसपत्र विद्यार्थ्यांची यादी वाचनासाठी मंचावर यावं असं मी त्यांना विनंती करते. आपल्या माननीय डॉमिनिका ताईंना विनंती करते त्यांनी आमच्या या लहानग्यांना आनंदित करावं. निबंध स्पर्धा सेंट थॉमस प्राथमिक शाळा इयत्ता 3री वर्षा प्रसाद. विद्यार्थ्यांनी वरती यायचं आहे. मुलांचं नाव घेतलं की मुलांनी लगेच पुढे यायचं आहे. लवकर लवकर वरती लवकर. खुशी तिवारी, करण प्रसाद इयत्ता 4थी आराध्या कालात, दिव्यांका वेडका, लक्ष्या परिहार, या कार्यक्रमामध्ये मला सर्वांबद्दल थोडं जे बोलायचं आहे. त्याच्यामध्ये सर्वात प्रथम आपले जॉनी डिसिल्वा सर. जॉनी डिसिल्वा सरांचं एक पुस्तक प्रकाशित झालं निरपेक्ष, आणि नक्कीच तुम्ही सगळ्यांनी ते वाचलं असावं किंवा ते वाचा अशी माझी एक विनंती आहे. परंतु त्या पुस्तकामध्ये जे आहे ते मी आज जॉनी डिसिल्वा सरांबद्दल बोलणार नाही. मला खूप आतल्या त्यांच्या जे अगदी जवळचे लोक आहेत त्यांच्याकडनं मिळालेले एक 5 पॉईंट्स मी जॉनी डिसिल्वा सरांबद्दल बोलते. जॉनी डिसिल्वा सरांचं नेहमी असं म्हणायचं की ते जेव्हा त्या कार्यक्रमात बोलले की प्रत्येक माणूस हा नेहमी म्हणतो माझ्याकडे एवढं फिक्स्ड डिपॉझिट आहे, माझ्याकडे एवढे पैसे आहेत. परंतु जेव्हा त्यांचा कार्यक्रम झाला आणि असंख्य लोक हॉल भरून गेला होता, देर वॉज क्रीम ऑफ वसई, तेव्हा जॉनी डिसिल्वा सर बोलले हे माझं फिक्स्ड डिपॉझिट आहे आणि हे माझे पैसे आहेत. आणि आजही मला तेच दिसत आहे की तुम्ही सगळे जॉनी डिसिल्वा सरांचे फिक्स्ड डिपॉझिट आहात. दुसरं म्हणजे ही नेवर सेड नो टू एनिथिंग. नो म्हणजे आपण नो कधी कधी म्हणतो नाही मला हे जमणार नाही, मला हे करायचं नाही, मला इथे जायचं नाही. परंतु मला असं कळलं की जॉनी डिसिल्वा सर कधी नो बोलले नाही कुठे तर त्यांच्या कुटुंबामध्ये. आता तिथे मी तुम्हाला सांगेन की त्याचा गैरफायदासुद्धा बरेच जणांनी घेतला की जरा दुकानावर जाता का आणि हे आणता का, ते जायचे. जरा हे माझं काम करता का, करायचे. हे माझं पार्सल पोचतं करता का, ते करायचे. दॅट मीन्स जॉनी डिसिल्वा सर आत्ताच नाही तर पहिल्यापासून डाऊन टू अर्थ असे माणूस आहेत. त्याच्याबद्दल मला त्यांचा खूप खूप अभिमान आहे. तिसरी गोष्ट त्यांचे नातेवाईकांबरोबरचे संबंध. सर मला कळले तुमच्या नातेवाईकांबरोबर फार जवळचे संबंध आहेत, फारच. म्हणजे कोणही त्यांचे नातेवाईक त्यांना भेटायला आले किंवा जर ते आले नाही तर जॉनी डिसिल्वा सर आवर्जून नातेवाईकांना भेटायला जात आहेत आजही. म्हणजे त्यांनी ते त्यांच्याबरोबर ठेवलेले संबंध हा एक त्यांचा फार मोठा गुण आहे. चौथं म्हणजे रिस्पेक्ट फॉर पुअर. आता पुअर म्हटलं म्हणजे आपण पुअर लोकांना सगळ्यांनाच मदत करत असतो, परंतु जे आपल्याकडे कामाला येतात आपल्यासाठी
म्हणजे जे लोक डाऊन ट्रोडन लोक असतात जे आपल्याकडे, त्यांच्यासाठी म्हणजे त्यांच्या प्रित्यर्थ त्यांना फार मोठा रिस्पेक्ट असायचा. त्यांना चहा पाणी किंवा त्यांचा रिस्पेक्ट दाखवून त्यांना बसून त्यांना कधी त्यांना उच्च आवाजात म्हटलेलं नाही. हा त्यांचा नम्रपणा. आणि 5वी गोष्ट, सर तुम्हाला दिसायला खूप स्ट्रिक्ट दिसतात. त्यांच्या त्या कार्यक्रमामध्ये ते कोणीतरी म्हटलं ते नसरुद्दीन शहा दिसत आहेत. आणि खरोखरच मला तसं वाटते. आणि ते असं वाटतं की ते खूप स्ट्रिक्ट आहेत, परंतु नाही, ते मनाने खूप हळवे आहेत. त्यांच्याकडे कोणीही म्हणजे जरी त्याचं एक्झाम्पल म्हणजे कोणी त्यांचे नातेवाईक कुठे जायला निघाले फॉरेन कंट्रीला की पहिले अश्रू हे जॉनी डिसिल्वा सरांच्या डोळ्यात येतात. हे सरांचे आतून मिळालेले मला गुण आणि त्या गुणांचा सर मला अभिमान आहे. आणि ह्या गोष्टीसाठी मगाशी सुरुवातीला सॅल्यूट केलं, आता मी तुम्हाला सॅल्यूट करत आहे. त्याच्यानंतर आपल्या दुसऱ्या सत्कारमूर्ती डॉमिनिका दाबरे, त्या कॅथोलिक बिशप कॉन्फरन्स ऑफ इंडिया ह्या 184 डायसिसमधून त्या 19 मेंबर निवडल्या गेल्या. त्याच्यातून डॉमिनिका मॅडमची निवड झाली. मी एकदा बिशपानंच विचारलं तुम्ही कोणत्या क्रायटेरिया घेऊन डॉमिनिका मॅडमना निवडलं? खूप ते सोशल वर्कर आहेत आपल्याकडे. बिशपाने मला एकच सांगितलं की फर्स्ट अँड फॉरमोस्ट त्या चर्चमध्ये कार्यरत असल्या आणि चर्चपासूनची त्यांची जी ही वाटचाल आहे ती इथपर्यंत आहे की उद्या रस्त्यावर जरी उतरावं लागलं तरी डॉमिनिका मॅडम रस्त्यावर उतरतात आणि आपल्या लोकांच्या समस्या दूर करतात. आणि म्हणून आम्ही कारण डॉमिनिका मॅडम आणि आम्ही खूप काम केलं आहे. मग कदाचित मला असं वाटलं असेल मला का नाही निवडलं असं, बरोबर ना? तर डॉमिनिका मॅडमचा हा रस्त्यावर उतरणं आणि लोकांसाठी सामाजिक कार्य करणं हे फार मोठं मोलाचं आहे. आता आपले सगळे MBBS डॉक्टर्स तुम्ही तर समाजाचे प्रेरक आहात. तुम्ही समाजासाठी सेवा करण्यासाठी आलेले आहात. समाज हा तुमच्यासाठी आतुरलेला असतो. डॉक्टरांसाठी 2-3 शब्द जास्त बोलत आहे कारण तुम्ही फक्त तुम्ही फक्त व्यवसाय नाही आहे तुमचा सेवा आहे. तुम्ही सेवा करत राहा आणि जर तुम्ही सेवा करत राहिलात तर नक्कीच आमचं एक ब्रीदवाक्य आहे, पैशाच्या मागे जाऊ नका, पैसा तुमच्या मागे येईल आणि तुम्ही नक्कीच ह्या सेवेमुळे आणि ह्या गोरगरिबांच्या मदतीमुळे तुम्ही मोठे व्हाल. त्याच्यानंतर माझं दुसरं म्हणणं की आजचे आपले छोटे बालक मित्रांनो, सिस्टर बघा, मी सिस्टरांशी बोलत होती की मी क्रिटिसाइज करत नाही, परंतु सर्व जी मुलं मुली आहेत ते आज मराठी मीडियमचे आहेत. आज मराठी मीडियममध्ये सिस्टर जवळपास 300 मुलांना शिकवत आहे. मुलांनो, तुम्ही ह्या समाजाचे आणि ह्या देशाचे फार मोठे अग्रस्थान आहेत. तुम्ही आज जर हे सेवा किंवा आज जर अभ्यास केला, मोबाईल बाजूला ठेवला, तर तुम्ही नक्कीच आज जिथे बसला आहात तिथे तुम्ही इथे बसू शकाल. शेवटी मी नगरसेवक आणि नगरसेविका तुम्हाला तर आता धडाडीने काम करायचं आहे. लॉरेन्स सर, सिस्टरांनी ऑलरेडी तुम्हाला सांगितलेलंच आहे की आमचं पाणी नाही, कचरा उचलत, आणि तुम्ही ते आणि लॉरेन्स सर ते करतात आणि मला त्याचा अनुभव आहे. त्यांनी माझ्या 2-3 गोष्टीमध्ये लॉरेन्स सरांनी मला मदत केलेली आहे. लॉरेन्स सर, आता ह्यापुढे ही धडाडीने काम करण्याचं आश्वासन तुम्ही दिले आहे. मला पूर्ण खात्री आहे तुम्ही ते पुढे न्याल. आणि जॉनी सरांच्या असं म्हणतात की प्रत्येक पुरुषाच्या मागे एक स्त्री असते. ते कॉमन झालं आहे, पण आज मला एक थोडं अनकॉमन म्हणायचं आहे की प्रत्येक स्त्रीच्या मागे एक पुरुषही असतो. आणि तो पुरुषही माझं एक्झाम्पल आहे की ते माझे पती आहेत आणि त्यांचा मॉरल सपोर्ट असल्यामुळे
आज मी हे सगळं काम करू शकते. त्याच्यात मी माझ्या सासूबाईंची पण आठवण करीन, माझ्या जावांची पण आठवण करीन, माझ्या कुटुंबाची आठवण करीन. संपूर्ण कुटुंब माझ्या मागे असल्यामुळे मी समाजकार्य करू शकते, जास्त नाही, छोटं ते मोठं. आजच्या या स्तुत्य कार्यक्रमाबद्दल सर्व कार्यकारी मंडळ, गॉडफ्री कोरिया अध्यक्ष, सगळे पदाधिकारी आणि सगळ्यांनी मला ह्या अध्यक्षपदी उभं करण्यास विनंती केली आणि तो मान देऊन मी इथे उभी राहिली. त्याबद्दल मी सर्व लोकसेवा मंडळाचे आभार मानते. जय हिंद, जय महाराष्ट्र. हॅलो, थँक्यू इवेट मॅडम, धन्यवाद. धन्यवाद हा शब्द छोटा असला तरी त्यात मोठी भावना दडलेली असते. आभार प्रदर्शनासाठी श्री रिचर्ड परेरा यांना मी विनंती करतो. आजच्या भव्य दिव्य व सुंदर अशा कार्यक्रमाच्या अध्यक्षा माननीय सौ इवेट कुटिनो यांनी कार्यक्रमाचे अध्यक्षपद भूषवले. तशा त्या मंडळाच्या सर्वच कार्यक्रमाला हजेरी लावतात व वेळोवेळी मंडळाला आर्थिक मदत करतात. मॅडम, लोकसेवा मंडळ आपले आभार मानत आहे. कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे माननीय श्री ऑल्विन परेरा हे सुद्धा आम्हास आर्थिक मदत करत असतात. अशा काही निवडक लोकांच्या मदतीवरच आज लोकसेवा मंडळ उभा आहे. करोना काळात वॅक्सिन कार्यक्रमात त्यांनी स्वतः आर्थिक मदत केलीच, परंतु इतरांकडूनही आम्हास मदत मिळवून दिली. मंडळाकडून त्यांना अनेक अनेक धन्यवाद. आजच्या कार्यक्रमाचे विशेष अतिथी फादर स्टीफन त्यांना प्रॉब्लेममुळे ते आलेले नाहीत व सिस्टर स्मिता आगासकर यांनी आम्हास मौल्यवान असे मार्गदर्शन केले. सिस्टरांचे मी मंडळातर्फे आभार मानतो. आजचा हा प्रथम लोकसेवा पुरस्कार प्रदानाचा कार्यक्रम ज्यांच्या औदार्यातून संपन्न होत आहे त्या ख्रिस्तवासी लॉरेन्स मिस्केटा यांचे कुटुंबीय त्यांनी मंडळाला 3 लाख रुपयाची देणगी दिलेली आहे. त्या मिस्केटा कुटुंबाला लाख लाख धन्यवाद. तसेच ह्या प्रथम लोकसेवा पुरस्कारासाठी ज्यांची निवड झाली ते माननीय श्री जॉनी डिसिल्वा यांनी पुरस्काराचा स्वीकार करून आम्हाला उपकृत केले. त्याबद्दल आम्ही त्यांचे आभार मानतो. तसेच त्यांनी त्या देणगीमध्ये पुन्हा भर घालून आम्हाला देणगी दिली, त्याबद्दल आम्ही पुन्हा त्यांचे आभार मानतो. आजच्या सर्व सत्कार मूर्ती त्यांनी आमच्या आमंत्रणाचा स्वीकार करून सत्कार स्वीकारला, त्यांना धन्यवाद. त्याचप्रमाणे सेंट थॉमस हायस्कूल देवतलाव, सेंट एलिझाबेथ कॉन्व्हेंट होळी व सेंट थॉमस प्राथमिक शाळा ह्या तिन्ही शाळेतील विद्यार्थी ज्यांनी निबंध व चित्रकला स्पर्धेमध्ये भाग घेऊन बक्षिसे मिळविली त्या सर्व विद्यार्थ्यांचे तसेच स्पर्धा घेण्यासाठी त्या तिन्ही शाळेतील शिक्षकांनी मदत केली. त्या शिक्षकांचे मंडळ आभारी आहे. तसेच त्या स्पर्धा परीक्षांचे परीक्षण करणाऱ्या शिक्षक सौ भारती अथाईत, श्री लेस्ली डिसिल्वा, श्री वॉल्टर फर्नांडिस, श्री रॉजर सेरेजो यांची आम्ही आभार मानतो. त्याचप्रमाणे शालेय विद्यार्थ्यांच्या बक्षिसासाठी देणगी देणारे श्री ॲश्ली डिसोजा यांना धन्यवाद. कार्यक्रमाचे वृत्तांकन करणारे कुमारी प्रज्ञा मिस्त्री यांना अनेक अनेक धन्यवाद. त्याचप्रमाणे आपल्या ह्या कार्यक्रमासाठी मॉन्सिनर फ्रान्सिस कोरिया उपस्थित राहिले, त्यांना धन्यवाद. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन करणाऱ्या संचालिका सौ भारती अथाईत व संचालक श्री क्लेपस परेरा यांनी अतिशय सुंदर असे सूत्रसंचालन केलेले आहे, त्यांचे आभार. लोकसेवा मंडळाच्या सर्व कार्यक्रमासाठी पिण्याचे पाणी मोफत पुरविणारे रेजिना फाउंडेशन चॅरिटेबल ट्रस्ट
तसेच साऊंड सर्व्हिस, फोटोग्राफी व रेकॉर्डिंग करणारे श्री नितीन गोंचाल्विस व हॉलची व्यवस्था पाहणारे सचिन दिंडा ह्या सर्वांना अनेक अनेक धन्यवाद. शेवटी सर्वात महत्त्वाचे म्हणजे आपण सर्व बंधू भगिनी मोठ्या संख्येने उपस्थित राहिलेले आहात. आपणा सर्वांचे मी आभार मानून आभारचे 2 शब्द पूर्ण करतो. धन्यवाद. धन्यवाद रिचर्ड सर. जाता जाता एकच सांगते, सेवा ही कधीच वाया जात नाही. ती कधी ना कधी कुठल्या ना कुठल्या रूपात परत येते. आजचा हा लोकसेवा पुरस्कार आपल्याला सेवा करण्याची नवी प्रेरणा देवो हीच इच्छा आणि सदिच्छा. पुन्हा एकदा आपणा सर्वांचे खूप खूप आभार. धन्यवाद. कार्यक्रम समाप्त झालेल्याची आम्ही घोषणा करतो. राष्ट्रगीतासाठी कृपया उभं राहावं. एक साथ सावधान, एक साथ राष्ट्रगीत सुरू. जनगण मन अधिनायक जय हे भारत भाग्य विधाता. पंजाब सिंध गुजरात मराठा द्राविड उत्कल वंग. विंध्य हिमाचल यमुना गंगा उच्चल जलधि तरंग. तव शुभ नामे जागे, तव शुभ आशीष मागे. गाहे तव जय गाथा. जनगण मंगलदायक जय हे भारत भाग्य विधाता. जय हे, जय हे, जय हे, जय 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 हे. भारत माता की. स्टेजवरील मान्यवर यांनी कृपया इथे यायचं आहे. त्याचप्रमाणे लोकसेवा मंडळाचे संचालक आणि ज्यांच्या सत्कार झाले ते सगळ्यांनी, आपण तो एक फोटो म्हणून इथे घेत असतो. तर ज्यांचे सत्कार झाले ते लोकसेवा मंडळाचे संचालक आणि स्टेजवरील मान्यवर